राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी। सुप्रीम कोर्टात सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार। शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अपात्रता कारवाईवरही सुनावणी होण्याची शक्यता। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा आज निर्णय होणं अपेक्षित। सुनावणीपूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया। नरभक्षक बिबट्याला दिसताच गोळ्या घाला, आंदोलकांवरही कारवाई करणार नाही। वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश। वनमंत्री नाईकांकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का असं वाटायला लागलंय, नाईकांचं वक्तव्य। स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, एकामेकांविरोधात लढलो तरी टीका टाळा, स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्या। महायुतीच्या बैठकीतील इनसाइड बातमी समोर। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर। ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमर कडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्लीतील स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे। एनआयएकडून 10 जणांचं पथक स्थापन। मराठमोळे अधिकारी विजय साखरेंच्या नेतृत्वात तपास होणार। दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरी छापेमारी। परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठाच्या पोलिसांकडून चौकशी। मुंब्र्यानंतर कुर्ल्यातही एटीएसची कारवाई। मुंब्र्यातून ताब्यात घेतलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन समोर। कुर्ल्यात इब्राहिमची पहिली पत्नी आणि मुलांचीही चौकशी। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी। शोपियामधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। पेपरवर दोन्ही पार्टनरच्या सह्या। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये नाही। हे सगळे वाचवण्याचे धंदे। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। अंजली दमानी यांनी केलेल्या मागणीचा करता करविता दुसराच। दमानी यांच्या मागणीला फार महत्त्व देत नाही, सूरज चव्हाणांचं प्रत्युत्तर। समीर पाटलांविरोधात वक्तव्य। रवींद्र धंगेकरांना भोवलं। अब्रू नुकसानीच्या दाव्यात धंगेकरांना बोलण्यास कोर्टाचा नकार। जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांचे समीर पाटलांवर आरोप। नागपूर जिल्ह्यात अखेर महायुती एकत्र। महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीत निर्णय। मात्र अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवली शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांसाठी शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा। कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर एकत्र निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनाही तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती। अनेक ठिकाणी वंचितसोबत आघाडीसाठी काँग्रेसच्या बैठकीत सूर। वंचितसोबत आघाडी केल्यास पक्षाला फायदा होणार असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा।